श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. 19 मे 2024 रोजी आहे मोहिनी एकादशी. एकादशी तिथी ही श्री विष्णूंना समर्पित आहे. मोहिनी एकादशी या दिवशी श्री विष्णूंना या चारपैकी एक तरी फूल नक्की अर्पण करा. यामुळे तुमच्या अनेक मनोकामना पूर्ण होतील. त्याचबरोबर ग्रहदोषापासून मुक्ती मिळेल, धनाची प्राप्ती होते, तसेच सौभाग्य व सुख समृद्धी देखील मिळेल. हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाला विशेष असे महत्त्व आहे. त्यात एकादशी तिथीला अधिक पूजनीय मानलं जातं. या तिथीला भगवान विष्णूंची पूजा केल्याने अनेक शुभ परिणाम मिळतात. तर याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मोहिनी एकादशी या दिवशी लक्ष्मीची यथायोग्य पूजा करण्याची देखील परंपरा आहे. मोहिनी एकादशी ही वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला येते. ही एकादशी मोहिनी एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनीचा अवतार घेतला होता असं म्हटलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी व्रत केल्याने अनेक शुभ परिणाम त्याचे मिळतात. त्याचं चांगलं फळ देखील मिळतं, तसेच सर्व पापांचा नाश देखील होतो. यंदा ही एकादशी 19 मे 2024ला साजरी केली जाणार आहे. या तिथीला अनेक शुभयोग देखील तयार होत आहे. या काळात भगवान विष्णूंची विधिवत पूजा केल्याने शुभ फळ मिळते. हिंदू पंचांगानुसार मोहिनी एकादशी ही 18 मे 2024ला सकाळी 11:23 सुरू होणार आहे, तर 19 मे 2024ला दुपारी 1:50 संपणार आहे. त्यामुळे या तिथीनुसार 19 मेला एकादशीचे व्रत केलं जाईल. या दिवशी पूजा करताना भगवान विष्णूंना कोणते फूल अर्पण करायला हवे हे देखील जाणून घेऊया. तर यामध्ये सर्वात प्रथम फूल आहे ते आहे कमळाचे फूल. कमळाचे फूल भगवान विष्णूंचे सर्वात आवडते फूल मानले जाते. हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. हे फूल शुद्धता, ज्ञान आणि सौंदर्याचं प्रतीक आहे. हे अर्पण केल्याने व्यक्तीला शुभ फळ मिळू शकतं, तसेच जीवनातील अनेक अडथळे देखील दूर होतील. त्यामुळे मोहिनी एकादशीच्या दिवशी कमळाचं फूल अवश्य अर्पण करावं. त्यानंतर आहे चंपाचे फूल. भगवान विष्णूंना चंपाचे फूल अर्पण केल्याने त्या व्यक्तीला सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होतं. हे फूल शुभाचे प्रतीक देखील मानलं जातं. तसेच हे फूल अर्पण केल्याने व्यक्तीला अपेक्षित असे परिणाम मिळतात. त्यांच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा देखील प्राप्त होते. यानंतरचे फूल आहे ते आहे मोगऱ्याचे फूल. भगवान विष्णूंना मोगऱ्याचे फूल देखील प्रिय आहे. हे फूल अर्पण करणे फायदेशीर ठरू शकते. हे फूल शांततेचे प्रतीक मानले जाते. यामुळे धनाची प्राप्ती होते, तसेच जीवनात चांगली बातमी देखील मिळेल. यानंतरचे फूल आहे ते आहे गुलाबाचे फूल. असं म्हटलं जातं की भगवान विष्णूंना गुलाबाचे फूल अधिक आवडते. हे अर्पण केल्याने व्यक्तीला सुख व समृद्धी मिळते. त्याचबरोबर श्री विष्णूंचा आशीर्वाद देखील मिळतो. जीवनातील अनेक समस्याही दूर होतात. याशिवाय व्यक्तीला ग्रहदोषापासूनही आराम मिळू शकतो. त्यामुळे 19 मे 2024 रोजी मोहिनी एकादशीला या चारपैकी किमान एक फूल तरी अवश्य श्री विष्णूंना अर्पण करावं. श्री विष्णूंसोबत माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद तुम्हाला मिळेल. त्यातल्या त्यात तुम्हाला शक्य झाल्यास कमळाचं फूल आवर्जून अर्पण करावं. कमळाचं फूल हे माता लक्ष्मीला देखील अतिशय प्रिय आहे आणि श्री विष्णूंना देखील प्रिय आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.